नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या गाव परत पाहिजे या युट्यूब चॅनलवर. आणि जरी विषय तोच असला तरी व्यक्ती आज आपल्याबरोबर नवीन आहेत आणि खरंच हा विषय सर्वांच्या जवळचा विषय आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट देखील नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग होईल. सर्वात अगोदर मी त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. हे आहेत आपले सत्यवान दादा पाटील, जे गोठिवली या गावातील स्थानिक रहिवासी आहेत आणि खूप छान असे कलाकार आहेत. खूप प्रसिद्ध अशा कलाकारांबरोबर ते नेहमीच काम करत असतात आणि नेहमीच त्यांची धावपळ असते. आज त्यांनी स्पेशली आपल्यासाठी थोडासा वेळ इथे काढलेला आहे आणि आपण त्यांच्या राहत्या घरी हा पॉडकास्ट करत आहोत. हा पॉडकास्ट खरंच खूप स्पेशल होईल. सो दादा, आपण चालू करूया. नक्की. तुम्ही मला सांगा, मला वाटतं आपण त्यांच्या लहानपणापासून जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या लहानपणापासूनच्या काही आठवणी सांगा, जुन्या, म्हणजे जे तुमचं गाव, तुमची शाळा वगैरे किंवा त्याच्याशी निगडीत बरोबर तुमची फॅमिली, आपली संस्कृती, परंपरा, ह्या सर्व गोष्टी डेफिनेटली तुम्हाला आज दादांकडनं इथे जाणून घ्यायला भेटणार आहेत. नक्की नक्की. धन्यवाद. नमस्कार, मी सत्यवान पाटील. माझी ओळख करून दिलेली आहे आता राकेश भोईर यांनी. तर मला असं म्हणायचं, माझं लहानपण असं होतं की पूर्वी खेडेगावच होतं. आमचं खेडेगाव हे सर्व आता बेलापूर पट्ट्यात जे आहेत खेडेगावच होती. आता नवी मुंबई झाली म्हणजे. पण त्या अगोदर अशी खेडेगाव होती की शेती होती, काही मिठागर होती, काही लोकांची काही खाड्या होत्या छोट्या छोट्या. तर त्याच्यावर उदरनिर्वाह आमच्या लोकांचा चालायचा. आणि त्या लहानपणी आमचं कसं होतं की ती लहानपणीची शाळा म्हणजे मराठी शाळा, आपली प्राथमिक शाळा जी असायची, ती शाळेमध्ये आम्ही शिकलेलो आहोत. जास्त काही शिक्षण झालं नाही, पण काही कारणाने शिक्षणात गरिबी किंवा काय असे दिवस काही वेळेला आले, त्यावेळेला शाळा सोडावी लागली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी दादा त्याच्यावर अवलंबून होत्या, कारण शेतीची कामं असायची. हा. आणि मग घरातली काही जबाबदारी किंवा 100% शेतावर गेले, भरपूर अशी कारणं होती ज्यामुळे खरंच इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचं सर्वांचं शिक्षण व्यवस्थितरित्या असं पूर्ण झालेलं नाही. मुलींच्या बाबतीत जास्त झालेलं आहे. तसंच झालंय. तर शिक्षण काय तेवढं होत नसे त्यावेळी फक्त घरची जबाबदारी, जिम्मेदारी म्हणून शाळा सोडाव्या लागायच्या. आणि मग शाळा सोडल्यानंतर मग पुढे जाऊन मग आम्ही लोकांनी आता नोकऱ्या कशा, आता आमच्याकडे MIDC आली, सिडकोनी जागा काही घेतल्या आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या. तर त्याच्यामुळे त्या जागा घेतल्यामुळे लोकांना काय आता कामं राहिली नव्हती, पण नोकऱ्या होत्या, पण त्या काही लोकांना देत नव्हते. स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही, किंवा ज्याची जागा गेले त्यांनाही कधी नोकऱ्या नाही. फक्त त्यांना पैसे दिले, मोजके असे हे नाही दिले की काही द्यायचे म्हणून दिले. त्यांना काही फसवणूक झाली काय त्या लोकांची प्रकल्पग्रस्त म्हणून, सिडको करून आणि MIDC करून. तर त्यामुळे त्या लोकांचा तेवढा विकास झाला नाही त्यावेळी. आणि त्यावेळी विकास न झाल्यामुळे काही लोक अशीच राहिली, गरीब राहिले. पण नंतरच्या काळात त्याच्यानंतर काही लोकांना भरपूर पैसे आले, काही लोकांना आले तर भरपूर आले, काही लोकांना नाही आले ते नाही झाले. आणि आमचं गाव असं होतं की आमचं गाव पूर्वीपासून धार्मिक असं गाव आहे. आमच्या गावात एकेकाली 90% लोक मालकरी होते. जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्या गावात 90% लोक मालकरी होते आणि देवाला मानणारे होते, देव करणारे होते. आणि त्याच्यामुळे आमचा परमार्थ ह्या आमच्या गावात खूप रुजला. मला वाटतं 93 वर्ष या गोष्टीला झाली की आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. आणि त्या वेळेपासून पहिला आपल्या बेलापूर पट्टीतला पहिला अखंड हरिनाम सप्ताह आमच्या गावात झाला. त्याच्यानंतर मग बेलापूर किंवा घणसोली गाव असे इतर गावांमध्ये मग हळूहळू तो पेरत गेला. मित्रांनो, खूप मोठी माहिती आपल्याला आता इथे भेटलेली आहे की खरी जी हरिनाम सप्ताहाची सुरुवात आहे ती गोठवली या गावातून झालेली आहे. आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला 2 मंदिरं दाखवली, विठोबाचं मंदिर आणि शिवशंकराचं मंदिर, खरंच खूप छान मंदिर आहे. आणि नक्की दादाने जसं सांगितलं, आणि कलाकार क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघाल तर मला वाटतं दादा गोठिवली गाव नेहमीच पुढे राहिलेलं आहे. कारण आजही गोठिवली गावामध्ये होलीचा कार्यक्रम, असे बरेचसे कार्यक्रम असतील जे खरंच खूप हौसेने साजरे केले जातात. आणि आज युट्यूबच्या या माध्यमातून तुम्हाला गोठिवली गावातील होली वगैरे असे भरपूर जी कार्यक्रम आहेत ती बघायला भेटतील. त्याबद्दल काय सांगाल दादा? तर त्याबद्दल असं सांगायचं होतं की आमच्या गावातली परंपरा जी होती तर अनेक कलाकार होते, नाट्य कलावंत असतील किंवा काही गोष्टीतले गायक, वादक, हे काही कलाकार, त्याच्यातलं मी पण थोडासा भाग आहे, नाही असं नाही. आणि आहेत आमच्या गावात नाट्य कलावंत आहे, काही सिने, एखाद मीच असेल सिने कलावंत, बाकी कोण गावात नसेल.
पण आहेत सिरियल मध्ये काही काम केलेली किंवा युट्यूबवर काम केलेली अशी काही मंडळी आहेत. भजनी मंडळ आहेत आमच्या गावात, गाणारे आहेत चांगले भजनी गाणारे, आणि खूप नाटकं केलेली, आणि काही असे तमाशे, छोटे छोटे तमाशे नाही बोलत त्याला, भारूड म्हणून भारूड करणारी काही मंडळी होती, जुनी मंडळी, ते आता राहिलेली नाही समजा. पण ते करायचे, काही करमणुकीचे कार्यक्रम व्हायचे गावात आमच्या, खूप काही काही कार्यक्रम होतात. दहीहंडीचा कार्यक्रम होतो, हनुमान जयंतीचा कार्यक्रम, तसे आणि बोलले की होलीचा कार्यक्रम. तर होलीचा कार्यक्रम जो आहे, होली पूर्वीपासून होली व्हायच्या, पण आता ज्या होतात मोठ्या प्रमाणात, तर त्या आता काही तरुणांनी जे हातात घेतलेलं आहे, तर त्याने घेतल्यामुळं आम्हाला ते आता बरं वाटतं की काहीतरी गावात असं शोभा होते. आमचे राकेश दादा येतात त्या शूटिंगसाठी, आणि शूटिंग करून लोकांना दाखवतात. खूप बरं वाटतं. अशा गोष्टी व्हायला पाहिजे, आपली परंपरा टिकायला पाहिजे, असे माझंही म्हणणं आहे. आणि आमच्या गावातल्या काही महिला वर्ग आहेत, तिथेही काहीतरी हे करतात, किंवा छोटी छोटी नाटिका किंवा कार्यक्रम असे करत असतात कधी कधी. बरं, दुसरी गोष्ट, आमच्या गावात अशी मंदिरं आमच्या गावातली विशेष आहेत. आमच्या गावातला मंदिरं म्हणजे पहिला हनुमान मंदिर एकदम विशेष, त्याच्यानंतर झालेला विठ्ठल रखुमाई मंदिर, त्याच्यानंतर झालेला आमच्या गावात शिव मंदिर, त्याच्यानंतर झालेला आमचं त्याच्या अगोदर झालेला वाघेश्वर मंदिर, त्याच्यानंतर शेवटला आता झालेलं मंदिर एक असं आहे की मर्याई मंदिर आहे. तो खूप छान झालेला आहे, आणि सर्वच मंदिरं एकदम छान झालेली आहेत. आणि त्यातल्या त्यात आमचं एक बंदरकर नावाचं आता छोटासा झालेला आहे. अशी मंदिरं आमच्या गावाची ख्याती आहे की मंदिराचं गाव म्हणून गोठिवली गावाला नाव दिलेलं आहे लोकांनी. नक्कीच नक्कीच, खरंच खूप छान माहिती आपल्याला दादांकडनं भेटत आहे. सो दादा, मला सांगाल तुमच्या लहानपणीचा काही असा किस्सा आठवतोय का, गंमतशीर वगैरे, किंवा स्ट्रगल वगैरे का होता? तर स्ट्रगलचा माझा विषय असा होता, आम्ही नाट्यकाराची छोटी छोटी नाटकं करायचो आम्ही. ते पहिला कसं म्हणजे नाटकाला स्टेज नसायचा, व्यासपीठ नसायचं, हो, बरोबर. तर आपल्या शेतामध्ये कुठेतरी आपण याचा हा, कुठेही म्हणजे काय कार्यक्रम हा, असेल, जत्रा असेल, काय जत्रा असेल. जत्रा नाही आमच्या गावात अशी, फक्त मर्याची जत्रा होते. त्याला जत्रा म्हणून नाही बोलत, अच्छा. फक्त त्यावेळी असं काही मांसाहार वगैरे नाही आमच्या त्यावेळी गावात हे करत, फक्त जत्रा. कलेबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही लहानपणापासून म्हणजे जेव्हा शाळेत शिकत होता तेव्हापासून काही आवड वगैरे होती अशी काय? आता आवड मला अशी होती की मी अशी खास म्हणून आवड नाही मला, फक्त कधीतरी ते लहानपणी आमचे बंधू होते, ते चांगले संगीतकार होते, चांगले बँड मास्टर होते. ते आपले बेलापूर पट्टीत बरेच परिचित आहेत, भांडस मास्टर म्हणून. तर ते बँड मास्टर होते, ते त्यांना ती आवड होती. ते क्लारनेट काय, ट्रॉम्पेट काय, सगळं बँडचं सगळं साहित्य ते एकटे वाजवायचे. म्हणजे असे नाही मास्टर नुसतं मास्टर, म्हणजे कला क्षेत्राचा वारसा आहे आमच्याकडे. तर त्यांच्याकडून मी काही वेळेला ढोलकी वाजवायला त्यांच्याकडे शिकलो. ते त्यांनी शिकवलं मला. त्याच्यानंतर मग हळूहळू मी याच्यामध्ये भजनामध्ये पखवाज वाजवायचं काम चालू केलं थोडा. मग त्याच्यानंतर हळूहळू मी वाजवतो. मी काय कुठे शिकलेलो नाही किंवा असं काय नाही, फक्त मी वाजवतो आपल्या कामापुरता असेल तर तात्पुरतं मी वाजवतो. मी असं काय, मला तेवढ्या काय लखी किंवा असं काय जमत नाही. फक्त आपल्याला कोणी अडचणीत आहे तिथं जाऊन आपल्याला वाजवायला आवडतं, तिथं जाऊन वाजवतो. हे पखवाज वाजवायचं काम माझं आहे. आणि गावातल्या मंदिरात आमच्या रोजचं हरिपाठ होतो. रोज संध्याकाळी 5, 5:15 दरम्यान हरिपाठ असतं, रोजचं संध्याकाळचा हरिपाठ. आणि एकादशीला जसे आमच्या गावात मग भजन होतो आमच्या मंडळाचा. त्याच्यानंतर मग आषाढी एकादशीला पण या आता खूप चांगलं मंदिर झाल्यामुळं आषाढी एकादशीला खूप 10, 15, 20 हजार लोक आमच्या गावात दर्शनासाठी येत असतात. जसे आता आज आपला श्रावणी सोमवार आहे पहिला, तर त्या दिवसासाठी बघा आमच्या मंदिरात, शिव मंदिरात पण खूप आज गर्दी आहे. गर्दीचा, आणि ते राकेश दादांनी बघितलेलं आहे, तर तेही सांगतील तुम्हाला. तर अशा काही आहेत आमच्या गावात, जुनी परंपरा आहे, काही गोष्टी आहेत. आणि पूर्वी महिला आपल्या नाच गाणी करायचे, ते आता विसरल्या सर्व ते, तर आता करत नाही. आता असं आमची इच्छा आहे की त्या निमित्ताने जुन्यानी जरी विसरले असतील तरी नवीन ज्या आहेत महिला, आता नवीन तयार व्हायला पाहिजे. काही असू दे, धवला गाणारे असो किंवा काही गायन क्षेत्रातले असो, त्यांनी येऊन असे नाच गाणी, जुनी परंपरा जपायला पाहिजे. आणि असं माझं नवीन जनरेशन मला वाटतं थोडं थोडं त्या गोष्टीकडे वळत आहे. बरोबर आहे. ते पण आता सध्या इंटरेस्ट दाखवतात. नाही, खरं आहे. आमच्या गावात मुलं तयार होतात हळूहळू, काही ना काही येतात. आम्ही सांगतो कधी कधी नाही जमलं तर तुम्ही आमचे आता ग्रंथ चालू आहे, श्रावण महिना आहे, ग्रंथ चालू आहे, तर ग्रंथ तुम्हाला नाही जमत असेल तुम्ही येऊन बसा, ऐका, आणि मग लोकांना ते तसं, मग तुम्हालाही तसं करता येईल, बघता येईल, ऐकता येईल, सांगता येईल. आता काय लगेच सांगता येत ना आपल्याला. मलाही फक्त वाचायची आवड आहे,
पण त्याचं विश्लेषण करायचं बोललं तर ते लगेच होत नाही, त्याला बरीच वर्ष जावी लागतात. असं एक आहे म्हणजे आमच्या गावात. खरंच खूप छान संस्कृती आजपर्यंत त्यातल्या त्यात चालू आहे. मग दादा, तुम्हाला कुठे असं जाणवतं काही जुने दिवस होते आणि नवीन दिवस याच्यातला काय चांगला फरक किंवा वाईट फरक असं काय सांगा? दादा खरं आहे, म्हणजे नवीन जुने दिवस आठवले की असं वाटतंय त्यावेळेचा पाऊस, त्यावेळची थंडी, त्यावेळची गरमी एवढी असायची का आपल्या याच्याप्रमाणे असायची. थंडी पण असायची, पाऊस पण असायचा, पण असा पाऊस नाही की कधीतरी. आपली पूर्वीची एक तारीख होती पूर्वीपासून 7 जून ते 7 जूनला पाऊस चालू व्हायचा. त्याच्यानंतर 100% 100%. त्याच्यानंतर दुसरं झालं का थंडी पण पडायची. दिवाळी गणपती सरल्यानंतर दिवाळी चालू झाली की थंडी पडायची. आता थंडी पण राहिली नाही, नाही ऊन धर हे करत. आता या वर्षीचा जो उन्हाळा होता तो खरंच एवढा कडक होता की खूप लोकांना त्रासदायक होतं. खरंच खूप त्रासदायक झाला. आणि पाऊस पण नाही बरोबर पडत. आता पाऊस कुठल्या कुठं पडतंय. आता थोडीशी झाली सुरुवात, पण ती मजा वाटत नाही का त्या म्हणजे याला तुम्ही दादा असं म्हणा का कुठेतरी ही जी डेव्हलपमेंट आहे ही याला जबाबदार आहे. जबाबदार आहे. डांबरीचे रस्ते, आपल्या स्लॅबची मोठी मोठी घरं, बिल्डिंग, टॉवर्स वगैरे. खरं आहे, तुमचा प्रश्न चांगला आहे की हे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आता. तर या कॉन्क्रिटीकरणामुळे या जंगलात, कॉन्क्रिटीकरणाच्या जंगलामध्ये जे पाणी जे मुरायचं ते मुरत नाही, ते पाणी वाहून जातंय. पूर्वी जमिनीमध्ये ते पाणी मुरायचं तर थंडावा राहायचा, जमीन थंड राहायची. पूर्वी आपली मातीची घरं होती, त्या मातीच्या घरामध्ये आपण हे करायचो, कोबा न करता आपण वलई बोलायचो. ते वलई करायचो, ते शेणाने सारवणं वगैरे. सारवणं शेणाने. त्यावेळी त्या घरांना थंडावा होता. पण आता तुमची एवढी कॉन्क्रीटची घरे झाली, चार बाजूनी कॉन्क्रीटची घरे. ऊन पडलं का त्यांचं ऊन, त्यांची गरमी आपल्या घरात, आपलं म्हणजे एवढं हे बदल झालेला आहे. तर खूप म्हणजे पूर्वीचे दिवस आठवले की असं वाटतं नाही नाही, आता कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी लांब ठिकाणी, अशा ठिकाणी जावं, तिथं जागा घ्यावी, जमीन घ्यावी आणि जुन्या पद्धतीनं घर बांधून राहावं. नक्कीच नक्कीच खूप मोठा विषय दादांनी घेतलेला आहे आणि बरीचशी लोक आता त्याच्याकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे फार्म हाऊस म्हणा किंवा जुन्या पद्धतीचं कुठे घर बांधलेलं असेल, किंवा स्पेशली आता कोकणामध्ये होम स्टेज वगैरे चालू केले आहेत लोकांनी. बरोबर. ते दाखवतात की जुनी घरं, जुन्या पद्धतीच्या भिंती, मातीची भांडी वगैरे. खरंच जसं तुम्ही आता म्हणत होता ना, तशी जुनी वस्तू बघितल्यावर असं वाटतं नाही नाही, आपल्याला ते दिवस आठवले, परत आपला गाव आपल्या परत मिळावा, यावं आपल्या गावात, म्हणजे तीच परिस्थिती यावी असं वाटतंय. त्यावेळी कसे होते की लाईटीचं एवढं हे नव्हतं, विजेची तेवढी लाईट जास्त जेमतेम आपली ती एखादा बल असायचा, किंवा त्याच्या अगोदरचा काळ होता की आपण बत्त्या लावायचो. झाकच्या बत्त्या नव्हत्या पण त्या कंदिले होती, त्याच्यावर चालायचं. तेवढा हे नव्हता फरक परत. पण आता असं झालंय की आता लाईट जरा थोडी जरी गेली तरी असं बापरे लगेच अस्वस्थ होतो माणूस. त्यावेळी बघा पंखे नव्हते, काय नव्हते, पण लोकांना झोप लागायची, चांगली कामं करून यायची. लोक शेतीवरून संध्याकाळी 7ला घरी यायची आणि सकाळी जी घर सोडायची 6 वाजता ते संध्याकाळी 7ला यायची. आता असं नाही. आता जे कामगार येतात ते येतातच आता 9, 9:30ला कामाला येतात आणि 5 वाजले की झाले. सर्व शेड्यूल बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे. कारण मला माझ्या घरातलं जो शेड्यूल आठवतो, दुपारी 12ला बरोबर जेवण. नाश्त्याचा प्रकार मला वाटतं आपल्याकडे भरपूर कमी होता. कमी नव्हता. नाश्ता म्हणजे आपल्या शिला अन्न जे असेल ना, भाकर खाल्ली तर ते घेऊन जायचे त्यांना. आणि दिवता बोलायचे आपल्याकडे ते दुपारी जेवण घेऊन जायचे, त्याला दिवता बोलायचे. तर त्या महिला आपल्या देवत घेऊन शेतावर जायचे. ती जेवणाची आणि शेतावर जेवणाची जी मजा होती ते आता तर आपल्याला इथं कुठं बघायला भेटत नाही. तो शारीरिक श्रम होता आणि ते जेवण पण तेवढं चांगलं जायचं. म्हणजे त्या याच्यामध्ये लोक एका टायमाला 4-4, 5-5 भाकरी खात होते. 100% असं ऐकायला भेटतं. बरोबर. तेवढंच जेवण होतं लोकांचं आणि तेवढी ताकदीची कामं पण होती. आणि कामं करून, मेहनत करून लोकांना खायला काय वाटत नसे. त्यावेळी ना पूर्वीच्या काली लोक अशी होती का सकाळी शेतावर गेली, तिथून आली, शेतावरून आली की लगेच ते ठेवलं काय की लगेच खाडीत जायची. खाडीत गेले का काहीतरी जेवणाचं घेऊन यायची. जेवणाचं घेऊन आल्यानंतर मग ते जेवण बनवायचं, हे केलं की परत आपले काही पुरुष मंडळी ते मग 3 वाजता परत दुपारी 3ला 3:30ला परत आपल्या शेतात जायची. मग शेतामध्ये जाऊन ती बैल, गुरं-ढोरं घेऊन यायची आपली गोठ्यामध्ये. परत दूध काढायचं, दूध घेऊन परत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी आपली. अशी एवढी मेहनतीची लोक होती. पण आताच्या तरुणाईला तेवढी ते सांगायला गेलो ते पटणार नाही आणि ते राहिलं पण नाही ऍक्च्युली. खाडीमध्ये जाणं हे पण आज यंग जनरेशन साठी राहिलेलं नाही. बरोबर आहे. किंवा शेती करणं तर शेतीच राहिलेली नाही. शेती कुठून करणार. खरं आहे.
तर So- ते आता काय केलं सरकारने, आपली शेतीच काबीज केली, त्याच्यामुळे नाही शेती दाखवायला राहिली, आता पोरांना दाखवायचं पुढे पुढे जर भविष्यात काय काय दाखवायचं, म्हणून आम्ही काय काय शब्द, जे आगरी शब्द आहेत ना, ते काय काय आम्ही बोलून दाखवतो कधी कधी. मग ते बोलल्यानंतर मग ते विचारतात याचा अर्थ काय, मग तेव्हा ते बोलावं लागतं. तरी म्हणून मी सांगतो, आपला आगरी समाज आहे, आगरी समाजाने खरंच आपली भाषा, परंपरा, रीतिरिवाज सगळे जपायला पाहिजे, एवढे माझं मत आहे. नक्कीच, जेणेकरून जे आत्ताचं जनरेशन आहे किंवा आत्ताची जी मुलं आहेत त्यांना पण तो प्रकार समजला पाहिजे आणि ही भाषा पण टिकून राहिली पाहिजे. भाषा म्हणजे ऍक्च्युली तुमची ओळख, तुमच्या गावाची ओळख, बरोबर आहे. आणि ते असायलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखा असा काही प्रकार आहेच नाही. नाही नाही नाही. आता भाषेबद्दल जर दादा सांगायचं झालं तर आपण बऱ्याच वेळेला असं ऐकलं असेल की हे अशुद्ध भाषा आहे, अशुद्ध अशुद्ध शुद्ध असा काही प्रकार नाही, माझ्या मते नसतो. भाषेचा एक लहजा असतो. म्हणजे हा. आम्ही जर नवी मुंबईमध्ये राहतो तर आम्ही इथली जी भाषा आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने बोलणार. तसं तुम्ही कुठेही गेलात, म्हणजे लांबवर गेलात कुठे, तिकडे साऊथला वगैरे हो, गेलात तर हो. ते लोक त्यांची भाषा बोलतात, गुजराती लोक. हो सो सर्व आगरी कोणी बांधवांना ही विनंती आहे की तुम्ही तुमची भाषा नक्कीच जपायला पाहिजे, बोलायला पाहिजे. हो हो. याच्यामध्ये लाज वाटण्यासारखा असा काहीच प्रकार नाहीये. मला थोडीशी अशी माहिती आहे की आपली भाषा आगरी भाषा आहे ती ज्ञानेश्वरांपासून, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये काही त्याचे शब्द आलेले आहेत आपल्या आगरी शब्द, तर ते आपण जर वाचली ज्ञानेश्वरी तर माहित पडेल का आपले काही काही शब्द त्याच्यात आहेत, तर आपल्याला बघायला मिळतात. खूप मोठी माहिती दादाने आपल्याला शेअर केलेली आहे. बघा, हे ऍक्च्युली कोणतंही गाव असू दे, कोणतीही भाषा असू दे, कोणतीही जात असू दे, प्रत्येकाचा एक दर्जा असतो आणि त्याला रिस्पेक्ट करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बरोबर. सो दादा, मी माझ्या माइंड मध्ये एक प्रश्न असा आहे की जुनी लग्न वगैरे व्हायची, हा तर जुन्या लग्नामध्ये जसं मी बघितलेलं आहे की आमच्या घरात एखादं लग्न वगैरे झालं होतं माझ्या मावशीचं, हा तर त्याच्यामध्ये तो टिमकीचा भाज्या, बरोबर. ते आपले वडे वगैरे, ते आपण तुम्ही काय बोलता बोकाचे वडे हा, किंवा काय, हो हो. ते वगैरे. आणि मग घरी म्हणजे घरोघरून लोक भाकरी वगैरे भाकरी. बनवून आणायचे. हो, हो. म्हणजे ती एक मदत होती, मदत करण्याची अशी एक पद्धत होती तो- की बाबा मी हा. तुमच्या लग्नामध्ये एवढी भाकर देईन, बरोबर. किंवा मी तुमच्या लग्नामध्ये हे असं असं धान्य देईन. बरोबर. आणि आहेर वगैरे, मग हाच आहेर असायचा. बरोबर. किंवा जर आहेर कोणी टाकलं तेव्हा पैशाचा एवढा व्यवहार नसायचा, नव्हता. एवढे पैसे तेव्हा हा हा. नसायचे. तर अशा पद्धतीची होती आणि सर्व कुटुंब, गावकरी तुमच्या लग्नामध्ये सहभागी होऊन हो. तुमच्या कार्याला हातभार लावायचे. 100%. सो आता आणि जुन्या याच्या मधला फरक तुम्ही लोकांना काय सांगा? लोकांना एवढंच सांगते की पूर्वीची खरंच लोक एवढे कामसो होती. फक्त मंडप टाकायचा झाला तर मंडपवाला सामान आणून टाकून द्यायचा तिथं, आणि आपल्या घरचे आणि आपल्या मित्रमंडळी जेवढी असेल तेवढी मित्रमंडळी म्हणजे नातेवाईक तेवढी यायची, खड्डे त्यानेच खोदायचे, त्याने बांबू उभे करायचे, मंडप बांधायचा. त्याच्यानंतर लग्नाच्या दिवशी, हल्दीच्या दिवशी ज्या भाकरी लागतात त्या आपल्या कुटुंबातल्याच महिला, म्हणजे तुम्हाला 2 उंडे दिले त्याच्यात तुम्ही भाकरी भाजायच्या, 15 असतील 20 असतील, तिने 20 त्याने असं काय. आहेरच होता. हा. तर ते माझ्या घरी झालं हा तर ते मला आणून पुढच्या देतील, वेळेला- आणि जेव्हा त्यांच्या घरी कार्य असेल हा, तर तेव्हा मी त्यांना- अशी एकमेकांना मदत असे ती, आणि तो आहेरच समजला जायचा, म्हणजे आहेर म्हणून लोक हे करायची. काही लोक मग मदतच करायची, म्हणजे ते आणि गरजेचं होतं. याच्या मागची चांगली गोष्ट जर मी तुम्हाला आताच्या कंपॅरिझनने सांगायला गेलो, दादा पण सहमत होतील माझ्या याच्याशी, नक्की. की आता तुम्ही जे वाढायला बाहेरून माणसं आणताना कॅटरेसची हो वगैरे, हो हो. त्यांना ती जाणीव नाहीये खरं. की कसं वाढायचं, हो, किती हो. वाढायचं, किंवा ज्याच्या घरी कार्य आहे त्याच्या घरच्याचं काही नुकसान होईल का, किंवा आपण पाहिजे तसं वाढतोय आणि नंतर खात पण नाही, तो माणूस फेकून फेकून देतोय. देतो. तर ही खूप मोठी गोष्ट होती. कारण गावातली जी मुलं होती किंवा जी कुटुंबातली, वाढती, हा. घरातली मुलं होती, ती विचार करून जेवण वगैरे हो, वाढायची, हो. विचारून वाढायची. हो. याबद्दल बरोबर बोलतो मी. एकदम एकदम हे बरोबर आहे. म्हणजे आपल्या घरातला माणूस असेल ना, तो वाया जाऊ देत नाही. म्हणजे तो विचारतो, एवढं टाकतो, एवढं ते करतो. बाहेरच्यांना काय करायचं, त्यांना नुसतं हे करायचं, हा घे, हे त्यांना कर, त्यांचे घे. पैसे भेटणार. हा, त्यांना पैसे भेटणार आहेत त्यांना. पण आपल्या घरचा माणूस असेल तर तो विचाराने टाकतो, बाबा याला छोटा आहे, त्याला कमी टाका, मोठा आहे त्याला त्याच्या हिशोबाने टाका. असे एक पद्धत होती, आणि सगळी कुटुंब आपला त्यावेळी मदतीला यायचं. लग्नात आपलीच माणसं असायची. अशी आता हजाराने किंवा यांनी माणसं नसायची. फक्त आपली नातेवाईक ज्यांना आमंत्रण दिले ते लोक लग्नाला यायची. आपण आता किंवा दादा, आता मला असं वाटतं वैयक्तिक की आता शो ऑफ खूप वाढलाय, की हो. बाबा नवरी डोलीमध्ये येणार आहे, नवरा असं येणार आहे,
किंवा बाहेरची संस्कृती आपण आपल्यामध्ये मिक्सअप करायला बघतोय असं वाटतं का? केलंय. हे संगीत वगैरे हे आपल्याकडे नसायचे किंवा आपण तिलक सेरेमनी वगैरे म्हणतो, ऍक्च्युली हो, हो. आपला शब्द आहे साखरपुडा. हो हो आणि बऱ्याचशा गोष्टी आता आपली जी आपला समाज आहे तो बाहेरच्या रीती परंपरा आपल्यामध्ये बरोबर आहे. मिक्सअप करतोय. हो हो आणि यामुळे पैशाचा नाश होतोय किंवा एखादा जो गरीब असेल त्याच्या घरचं कार्य असेल तर त्याला नाईलाजाने त्याला पण हे सर्व करावं लागतंय, बरोबर का? बरोबर बरोबर. याच्यावर मी असं म्हणेन की आताच 1-2 दिवसापूर्वी तलोजा एरियामध्ये काही लोकांनी निर्णय घेतलेला आहे की असे काही अवाढव्य खर्च करू नका, म्हणजे उगीच गरीबाला पण त्याच्यात नको व्हायला, तर ते कमी खर्च करा, कमी खर्चात लग्न करा, असं त्यांची ती चालू केलेलं आहे त्यांनी. तर तसंच मला वाटतंय त्यांनी केले, त्याचा अनुकरण करून मला वाटतं आपल्या लोकांनी पण ते मनावर घ्यायला पाहिजे. प्रत्येक गावोगावी मिटिंगी घ्यायला पाहिजे आणि मिटिंगमध्ये ठरवायला पाहिजे की असं कार्यक्रम कमी करा हळदीचा कारण लग्न लागल्यानंतर 2 तास नवरीला, 2 ते 3 तास नवरीला परत ते कपडे घालायला ते जातात. त्याच्यानंतर लांबून आलेली पाहुणे मंडळी ही खोळंबली जाते, त्यांना त्रास होतो. तर त्याकरता रात्री मग 2ला 3ला त्या वराती निघतात, ते बंद करायला पाहिजे. साखरपुड्याला फक्त मोजकी माणसं काहीतरी ठरवून न्यायला पाहिजे, एवढं माझं मत आहे. कारण हा जो खर्च होतो तो खर्च ज्याच्याकडे पैसा असेल त्याने केला तर तो एक वेगळा विषय पडतो. हो बरोबर. पण ज्याच्याकडे नाही आहे त्याची आज परिस्थिती अशी आहे की त्याला स्वतःच्या घरातला काहीतरी कर्ज काढू. हिस्सा विकावा लागतो, तो त्याच्याकडे असेल तर. हो हो आणि नसेल तर मग तेवढं कर्ज काढावं लागतं. आज लाखोच्या वरती तो खर्च आहे, तुम्हाला असं सांगू शकत नाही बरोबर. आकड्यामध्ये. करेक्ट. सो हे 100% चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, एकदम सिंपल सोबर पद्धतीने करा. आणि जे काय पैसे तुम्ही हे अवाढव्य खर्च करणार आहात तुमच्या लग्नात, हो. तेच जर तुमच्याकडे असतील तर तुमच्या मुलांच्या नावावर FD टाका किंवा काय 100% करा, त्यांच्याकडे द्या. राकेश दादा यांनी मांडलेला विषय खरंच म्हणजे मुलाखतीतून ते त्यांनी त्यांचे विचार मांडलेत, खरंच आहेत की असं करा. असं मी सांगतोय की त्यात विचार आहेत ना बाबा, त्यांना खर्च नवरा नवरीच्या आई वडिलांना खड्ड्यात पडण्यापेक्षा तोच खर्च असेल तर तो नवरा नवरीला द्या तुम्ही, असं माझंही म्हणणं आहे. तर कारण आगरी समाजातली जी हल्दी असते, मी तुम्हाला स्पेशली सांगतो, ते आमच्याकडे जुनी पद्धत आहे पहिल्यापासून. कारण ती तेव्हा तसं होतं की जसे दादा म्हणाले की गाव, कुटुंब आणि मोजके नातेवाईक यायचे, म्हणून हल्दीचं जेवण ओपन जेवण असतं आमच्याकडे. बरोबर. कोणीही येऊन बसतो आणि जेवतो. पण आज असा विषय झालेला आहे की आज बाहेरची मंडळी इथे कामानिमित्त वगैरे आलेली आहेत भरपूर राहायला. बरोबर. तर बऱ्याच वेळेला आता दादांची बिल्डिंग असेल किंवा दादांच्या 1-2-4 रूम भाड्याने असतील, तशा गाववाल्यांच्या बऱ्याचशा रूम आजूबाजूला भाड्याने आहेत. आणि तिथे कार्य असेल तर त्या कार्यामध्ये कोणीही येऊन बसतं, आम्ही त्याला विचारत नाही. आमची ती संस्कृती परंपरा राहिलेलीच नाहीये की त्याला जाऊन विचारा बाबा तू कोण आहेस. तर त्यामुळे एका साखरपुड्यामध्ये असा नुकसान झालाय की साखरपुडा जो आला होता, नवरा मुलगा जो आला होता आणि ती पाहुणी मंडळी जी नवऱ्याची मंडळी होती, ते कार्य आटवेपर्यंत इथे डिक्लेअर झालं की बाबा चला जेवणाची सोय, जेवण शिजलेलं आहे, तुम्ही जेवून घ्या. आणि त्याच्यामध्ये असं झालं की बाहेरचीच मंडळी येऊन जेवायला बसली, ती जेवली, ती नवऱ्याकडची पण नव्हती आणि नवरीकडची पण नव्हती. त्यामुळे ते जेवण संपलं. आणि या अशा काही गोष्टींमुळे सुद्धा कारण नवऱ्याचा जो वडील असेल, नवरीचा वडील असेल, नवरीची आई असेल, भाऊ असेल, त्यांच्या डोक्यावर त्या दिवशी एक ताण असतं की हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडलं पाहिजे आणि आपल्या आटोक्यामध्ये पण आलं पाहिजे. बरोबर. असा किस्सा एक होता की आमच्या गावात पण असे आहेत, लग्नाच्या दिवशी म्हणजे बाहेरचे लोक जे आलेत राहायला त्या लोक डबा घेऊन येतात, एवढा डबा, आणि मग सांगतात जे जेवण देणारा माणूस आहे तिथं त्याला सांगतात, मला शेटनेच सांगितले, नवऱ्याच्या वडिलांनी सांगितले, नवऱ्याच्या आईने सांगितले का जाणार. तर आम्ही 1-2 वेळा असं बघितलं. नंतर मग आमच्या डोक्यात आलं की जाऊन त्यांना विचारलं मालकाला का तुम्ही यांना सांगितलं. हे बोलतो माझ्या ओळखीचे नाही. ओळखीचे नसलेली माणसं येऊन डबे भरून जातात, त्यांच्या घरच्या लोकांना पण जेवतील इकडं आणि परत डबे भरून जातात. ही खूप वाईट गोष्ट आहे, असं होऊ नये. चुकीचं आहे. आम्ही कोणाच्या जातीवर किंवा बाहेरून जी लोक आलेले त्यांच्यावर बोट ठेवून असं बोलत नाही. आमचा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की प्रत्येकाने ही परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण त्यांच्या घरातलं कार्य असतं, हे त्यांच्या डोक्यावर त्या दिवशी खूप मोठा भार असतो. त्यांना समजून घेणं गरजेचं आहे.
आणि अशाच ज्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या लग्न कार्यामध्ये घडत आहेत हो त्याच्यावर काहीतरी नियोजन सर्वांनी करायला पाहिजे. करायला पाहिजे असं आम्हाला वैयक्तिक वाटतं. आणि खूप छान हा पॉडकास्ट असा रंगत चाललेला आहे. आणि मेन महत्वाचं म्हणजे खूप छान मेसेजेस असे येत आहेत. हो हो सो दादा आपण अजून मला गावाचं काहीतरी असं स्पेशालिटी सांगा की गाव असं असं होतं किंवा कोणती शेती होती काय होती, कारण प्रेक्षकांना ते नाही, ऐकायला नक्की आमचं आवडेल. गाव पूर्वी म्हणजे शेतकऱ्यांचंच गाव होता. खूप शेतकरीच होते. बैल गुरं ढोरं पूर्वीची म्हणजे शेतकऱ्यांचंच गाव. आणि आता प्रकल्पग्रस्त झालेले आहेत. काहीकांना भरपूर त्याचा फायदा पण झालेला आहे, काहीकांना असून नसल्यासारखं झालेलं आहे, अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. पण जुनं गाव होतं ते जुनंच गाव होतं ते म्हणजे शेतकऱ्यांचं गाव. त्यावेळी मिठाग्र काही लोकांची, आमच्या गावात काही लोकांची मिठाग्र होती, एवढी नव्हती. पण शेती भाती खूप होती. काहींच्या खाडी आहेत, खाडीमध्ये जाऊन मच्छीमारी करतात, अजून करतात काही लोक ज्यांचे आहे त्यांना. पण आता पूर्वीची जी गुरंढोरं होती त्याच्यातला एकही गुरंढोरं किंवा बैल गावात राहिलेला नाही. आणि शेती सर्व गेलेली आहे, त्याच्यामुळं कामही राहिले नाही. आणि शेती जसं मला समजतं की आपल्याकडे तांदळाची शेती, हो तांदळाची. आणि जर भाजीच्या बद्दल बोलाल तर मोजकी भाजी फक्त घरी आपल्या खाण्यापुरता. घरापुरतं म्हणजे ज्यांची ते वाडा बोलतात, म्हणजे कुठेतरी गोठा असतं, ते गोठ्याच्या बाजूला कुठेतरी ते दंड बोलतात त्याला, दंड करायचं. दंडावर लावल्यात काही देठी लावायचे, कोणी दुधी लावायचे, कोणी डांगर लावायचे, भेंडी लावायचे किंवा शेताच्या बांधावर पूर्वी असे लावत असत. ते घरगुती आपल्या यासाठी. तेव्हा विकायचा हा प्रकार नव्हता. कोणी कोणाचे आले भरपूर तर कोणालाही फुकट द्यायचे असं नाही. पूर्वीच्या आमच्या घरी दुधाचे म्हणजे दूध होता, गायी होत्या, दूध होता. त्यावेळी दुधाचा असा रती येवायचा, वडील घेऊन यायचे. पण असे कोणाला पाहिजे असेल दूध तर तेव्हा पैसे घेत नसत कोणाला, असे द्यायचे मनातून बिंदास. म्हणजे ही माणुसकीची खूप मोठी देवाणघेवाण हा तेव्हा होती. आता ती देवाणघेवाण राहायला तो सोर्सच राहिलेला नाही, राहिला नाही. कारण ना शेती राहिली ना ती गुरंढोरं राहिली. हा आणि दादा जसा आग्राचा विषय निघाला मिठागर, हा तर मिठागराबद्दल यांना म्हणजे जे आपला पॉडकास्ट बघतायत त्यांना सर्वांनाच माहिती असेल असं नाही, कारण जे तिकडे सातारा सांगली कोल्हापूरची लोक असतात हा त्यांना त्याबद्दल थोडं नॉलेज कमी असेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा. मिठागराचं काय झालं, मिठागर आपल्या आता आमच्या इथं गावात तेवढी नसतील, पण इथून पुढे गेलो की आपल्या मुलुंड भांडूप या क्षेत्रात आता जरी गेले ना तुम्ही, तर तिथं तुम्हाला ती मिठागर कशासाठी त्यावेळी खाडीचं भरतीचं पाणी यायचं, ते अडवून ठेवायचं. म्हणजेच मिठाची शेती थोडक्यात, शेती, हा कारण मिठाची शेती बोलतात त्याला. मिठाचं पाणी अडवून हा. ते उन्हाने त्याचं बाष्पीभवन होऊन जेव्हा हा. ते निघून जाईल तेव्हा तो जो समुद्रातल्या पाण्यातला जो मीठ आहे तो तिथे जमा होतो, बरोबर. आणि ते हे मिठाग्र करायची ते आगरी लोक, मिठा आगर बोल, हा. त्याच्यामुळे ते ते आगरी नाव आहे म्हणून मी दादाला सांगितलं त्याच्यावर प्रकाश टाका, हा. कारण मिठागर हा. आगर आगर आणि ज्यांचं होतं जो त्यांना आगरी मिठाची बोलायचं. शेती करतो हा त्याला आगरी असं म्हणतात. हो. आणि जो आमच्यामध्ये मच्छीमारी मच्छीमारी हा करतो. व्यवसाय करतो, मच्छी पकडायला जातो, त्याला कोली असं म्हणतात. बरोबर. तर ते आगर जे आहे ते काय मग मिठागर पाणी साचवून असे शेती असं आपलं एक एक डोलका बोलतात त्या, तसे ते पाणी साठवून ठेवायचं. आणि मग त्या काही त्याच्या प्रक्रिया होते थोडीशी, मग त्या प्रक्रियेने मग ते असे छोटे छोटे डोंगर तयार होतात मिठाचे, आणि मग मीठ तयार होत असायचं पूर्वी. तर त्या आम्ही तेवढा काही बघितला नाही, पण आता पण बघायचं असेल तर तुम्ही भांडूप या एरियात किंवा मुलुंड या एरियात जरी आले तर तुम्हाला बघायला आता पण भेटेल. तर तिथं अशी शेती पूर्वी करायची, म्हणजे मिठागराची आमचे लोक पण. आणि घरगुती लागेल त्यासाठी पूर्वी विकत काय आणायला लागायचं नाही, तेल आणायला लागायचं विकत. पहिले मौठे मऊ जे होते त्याच्यात तेल काढत लोक, त्या तेलाने जेवण बनवायचं. त्याच्यानंतर मिठा आपला घरचा मीठ आहे किंवा भाजीपाला जो काय आपला आहे तो आपला घरचाच भाजीपाला वापरून लोक, आणि ते भाज्याच खाऊन लोक तंदुरुस्त होती, एवढं नक्की. ज्याला आता ऑर्गॅनिक असा शब्द आहे, खताचं. तशी भाजी म्हणजे फक्त शेणखतावर तयार झालेली भाजी. बस. म्हणजे ओव्हरऑल सांगायची गोष्ट अशी की घरात खाण्यापुरता भाजी पिकत होती, मिठागर होतं, मीठ होतं, हो. समुद्रामध्ये मच्छीमारी होत होती. मग ती मच्छी जी पकडून आणली ती जर चांगल्या क्वांटिटीमध्ये भेटली तर ती शेअर पण होत होती, आजूबाजूवाल्यांना पण दिली जात होती. आणि याच प्रकारे एकामेकाला सांभाळून घेऊन तेव्हा गावं चाललेली होती. हो. तेव्हा
आपुलकी माणुसकी सर्वांना होती, कोणाचा वाद नव्हता. एकत्र संध्याकाळ झाली की सर्व एकत्र बसायचे, चहा पाणी व्हायचा. त्यावेळेचा ते कोरा चहा किंवा दुधाचा चहा नव्हता तेव्हा. फक्त गुळाचा चहा बनायचा. त्याच्याही अगोदर गुळाचा चहा सांगण्यापेक्षा खजुराचा चहा बनायचा हे महत्वाचं होतं. त्याच्या अगोदर खजूर टाकून चहा बनवायची ही थोडीशी माहिती आहे मला. त्याच्यानंतर मग गुळाचा चहा हा झाल्यानंतर विषय माझ्यासाठी पण नवीन आहे, मी पहिल्यांदा ऐकतोय, हा. पण दादांच्या मुले आज ऐकायला भेटलं मला. तर ते अशा काही काही गोष्टी आहेत. अजून काही जुन्या लोकांच्या माहितीत आहेत. माझ्या जेवढ्या माहिती आहेत, मला जेवढं माहित पडलं तेवढं मी आज इथं मांडायचा तेवढा प्रयत्न केलेला आहे. नाही खरोखर बघा, म्हणूनच आपण हा पॉडकास्ट चालू केलेला आहे की जेणेकरून जुनं जे होतं त्याचं वैशिष्ट्य काय होतं किंवा जुन्या परंपरे जुना जसं आता खजुराच्या चहाचा विषय निघाला, मला माहिती नव्हतं तसं, त्यामुळे तुम्हाला पण ऐकायला भेटते. हो. आणि असे बरेचसे काही सरप्राइझिंग असे थॉट्स आपल्याला याच्यामध्ये जाणून घ्यायला भेटतात. आणि खरंच जसं मला असं वाटतं आता हा सर्वांच्याच जवळचा विषय आहे की हो. गाव परत पाहिजे. हो का, खरोखर जसा राकेश दादा बोलतात, हा त्यांचा पॉडकास्टचा विषयच आहे की गाव परत पाहिजे. तर खरंच त्या जुन्या आठवणी आज आठवल्या तर असं वाटतं खरंच ते दिवस आज पाहिजे आणि तोच गाव आज परत पाहिजे. आता तो गाव राहिला नाही. गावातल्या लोकांना काय दाखवणार आम्ही? जुनी फक्त आमचं मंदिर, विठ्ठल मंदिर तिथून दाखवला, तर तिथून पण सर्व आता नवीन झालेलं आहे. फक्त काही लोकांनी काही वर्षापूर्वी बघून गेलेली त्यांनाही ते घर आमचं सापडत नाही. जुनी घरं सापडत नाही, बिल्डिंग झाल्या. त्याच्यामुळे म्हणून बोलतो की आता गाव परत पाहिजे आम्हाला. हा विषय चांगला आहे. म्हणजे खरोखरच पॉडकास्ट रंगत चाललेला आहे. आता जसं आता विषयावर विषय आठवण येतात. सो दादा, पहिला असं होतं म्हणजे की गाव होता तो लिमिटेड होता, घरं होती, कुटुंबाची घरं मोजकी ठराविक असायची की ही या कुटुंबाची, ती त्या कुटुंबाची. आणि तेव्हा वैशिष्ट्य मला वाटतंय आता असं मला लक्षात येतं की गावातल्या प्रत्येक व्यक्तीला मुलाबालापासून सर्वजण ओळखत होती. आता असं आहे का? आता लक्षात राहतं की याचा मुलगा आहे. आता असं आहे की माझ्या मुलाला माझीच माणसं ओळखत नाही, काही माझी माणसांना माहित नाही, माझ्या मुलांची काही माझ्या कुटुंबदारांना नावं माहिती नाही. असे काही लोक आहेत. पूर्वी असं होतं का, पूर्वी सर्व वडिलांचा बापाचा हे करायचं, पहिले बोलायचं ते ओळखून सांगायचं काय त्याचा मुलगा आहे, हा त्याचा मुलगा आहे, ही त्याची मुलगी आहे. हे सर्व मोजकी लोक होती. आता तुम्ही बघायला जा. आणि दुसरा एक सांगायचा मुद्दा लक्षात येतोय की जर हे कुठून चाललेत गावातून आणि गावातले काही गावकरी तिथे असतील, उभे असतील, बसले असतील, आणि जर यांनी ओळख दाखवली नाही तर ती तक्रार घरापर्यंत यायची की बाबा तुझा मुलगा आवाज पण देत नाही. असंच होतं अजूनपर्यंत. आता ते होतं. आता उलट ते होतं की तुझा मुलगा, फुलाला आम्ही बघितला तर तुझा मुलगा आमच्या समोरचे चालले, आम्हाला आवाज पण देत नाही, ओळख पण देत नाही. पण आता तो वडील त्याचं सांगतो का आता नाही रे, मुलं माझंच नाही ऐकत, तर काय करू, तर तुला काय, मला पण ऐकत नाही, म्हणून जाऊ दे, असं बोलतात. म्हणजे चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही आहेत. असं नाही की आताचं जनरेशन चांगलं नाही, आम्ही असं नाही म्हणत आहे. पण काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या घडत आहेत. म्हणजे आताच्या जनरेशनची बरीचशी मुलं धार्मिक विषयाकडे वळत आहेत. किंवा आता तुम्ही जसं जंतर मंतरला बघितलं, त्यांनी जो प्रोटेस्ट केला तो जेनजीचा प्रोटेस्ट आज पूर्ण जगभर हे झालेलं आहे, त्यांचं कौतुक देखील झालेलं आहे. असं नाही की ती वाईट आहेत म्हणून, पण काही लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे, जसा की हा प्रकार आम्हाला स्पेशली आढळून येतो की आताची मुलं सर्वांशीच बोलायला जात नाही किंवा सर्वांशीच मिक्सअप होत नाही. सो त्याच्यावर थोडस त्यांनी या गोष्टीवर थोडं चेंजेस करावं. बाकी आताची मुलं खूप हुशार आहेत, समंजस आहेत, ऍक्टिव्ह आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी चांगल्या देखील करत आहेत. कारण जसा दादाने विषय काढला की आज गोठुले गावातील जी होली आहे, ती जे गावातले युथ आहेत, गावाचे जे यंग जनरेशनचे मुलं आहेत, त्यांनी पुढाकार घेतला आणि खूप छान छान सॉन्ग वगैरे ते त्याच्यावर मला वाटते कमीत कमी 2-2, 4-4 तास मेहनत करून एक कॅरेक्टर तयार करतात. बघण्यासारखं असतं. तुम्ही नक्की या गोठुली गावामध्ये होलीच्या पिरियडला, आणि नक्की तुम्हाला देखील आवडेल. 100%. राकेश दादा बोलतात तसे आमच्या गावात होलीचाही होतो. त्याच्या अगोदर आता समजा गणपती झाले की गणपती नंतर नवरात्री येतात, तर त्यावेळी नवरात्रीची पण तरुणांनीच हातात घेतले. पूर्वी दुसरा एक मंडळ होता, त्या मंडळाच्या नंतर मग अजून तरुणाने हातात घेतला आणि मग त्याच्यानंतर ते पण करायचे. तर तिथं पण वेशभूषा वेगळी व्हायची, करायची होते. आता पण हल्ली काय थोडासा पावसाचा
अंदाज न राहिल्यामुळे मुलांना चांगलं बनता येत नाही, करता येत नाही. तर त्याच्यात थोडासा फरक झाला आणि मग काही मंडळी आता थोडीशी लांब लांब होत चाललेली आहे. तर तरी आता असा प्रयत्न करतात गावातली मुलं एकत्र येऊन. काही आता कोजागिरी पौर्णिमा आमच्या गावात एकत्र होतो रात्री, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा पूर्ण गावाची एकत्र करायचं ठरलेलं आहे. तर 2-3 वर्ष झाली तर ती कोजागिरी पौर्णिमा आमच्या मंदिराजवळ करतात मुलं. नक्कीच नक्कीच आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की जसं चेंजेस झाले, डेव्हलपमेंट झाली, त्या डेव्हलपमेंटमुळे नुकसान देखील झाला, काही थोडासा फायदा पण झाला. पण जे जनरेशन आहे, जनरेशन बद्दल सांगायचं तर जुना जनरेशन देखील त्यांच्या जागेवर बरोबर होता, नवीन जनरेशन पण त्यांच्या जागेवर बरोबर आहे. फक्त काही गोष्टी आपण जाणून घेऊन त्या पद्धतीने आपली संस्कृती पुढे कंटिन्यू करायला पाहिजे. ओके, तेच खरं आहे ते. आता चांगलं आहे, नवीन आहे ते पण पाहिजे आपल्याला, ना असं नाही. याच्याप्रमाणे जायला पाहिजे आपण. पण जुनी पण विसरता कामा नये, हा आमचा हेतू आहे. जुन्यांना पण प्राधान्य द्या, जुने पण चालू ठेवा. थोडीशी कुठेतरी आपण गेल्यानंतर इतर ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांचे शब्द ते येतात, आल्यानंतर ते कळत नाही आपल्याला काय बोलत. आता आमच्याकडे माहित नाही, तुमच्याकडे एक शब्द आहे आमच्याकडे, ते बोलताना पण असं हे होतं, तुमच्याकडे तनसी बोलतात किंवा अन्सी, आमच्याकडे अन्नी किंवा कन्नी हे 2 शब्द आहेत. अन्नी किंवा अन्नी म्हणजे तिकडनं, तन्नी त्या बाजूने. आता दादांनी जो विषय काढला त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकतो की इथलं सांगतो, तिकडचं तुमच्याकडचं माहित नसेल जिथून तुम्ही बघत असाल, की जसं जसं एक एक गाव 2-2 गाव बदली होतील तसं तसं शब्द, भाषा आणि शब्द बदली होतात. दादा अगदी बरोबर बोलतात. अंशी तंशी किंवा अन्नी तन्नी म्हणजे इकडनं किंवा तिकडनं असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. आणि बरीचशी लोक बाहेरची जी आहेत ती देखील आमच्या आगरी कोली भाषेला प्रेम देतात. आम्ही देखील त्यांच्या भाषेला प्रेम देतो. मी सांगतो, आमच्या आगरी भाषेतले काही शब्द बोलतात काही लोक आता, म्हणजे अजून पण आम्हाला डिवचतात असं नाही, ते आमची पण भाषा बोलतात. कला हे पण बोलतात. आमच्या भाकरी पण आता भाजायला बाहेरची लोक, बाहेरच्या मुली आमच्या आगरी लोकांच्या भाकरी चुलीवर भाजायला शिकलेल्या आहेत आणि शिकतात. आता आमच्या गावात काही भाकरीचे उद्योग आहेत, म्हणजे भाकरी बनवण्याचे. तिथं काही बाहेरची मंडळी कामाला येते, त्या कामानिमित्ताने त्या भाकरी पण भाजायला शिकलेल्या आहेत. एवढं आमच्या नक्कीच ही खाद्य संस्कृती आणि पहिल्यापासनं आगरी कोल्यांची भाकर ही खूप कठीण बनवायला हा विषय आहेच. कारण तिची पहिली प्रोसेस थोडी वेगळी होती. आता ते जरा मशनी बिशनी त्यामुळे थोडस चेंजेस आलेले आहेत. पण जी जुनी भाकर होती ती भाकर मला वाटतं आमच्या आगरी कोळी समाजातली मुलगी पण शिकायला तिला बराच वेळ लागायचा. हो. तो प्रकार तसा होता. असं होतं पूर्वीचं पिठानंतर ते पाण्यात ते पीठ टाकायचं, उन्हवणी काढायची, मग त्याचा तो गोला जमा करायचा, नंतर मग तो गोला बनवायचा, त्याच्यावर टाकून त्याला मलायचा ते बनल्यावर मग ते गोला बनला का मग त्याच्यावर ते मग ते दाबून ते मग ते बाई माणसांना सर्व माहीत पडायचे ते. पण हल्ली काय झाले, हल्ली मशनी. आणि दुसरी गोष्ट, हल्ली काही बायका ते लाटणं वापरतात भाकरी हे करायला. तर ते पण प्रकार म्हणजे पटापट होते भाकरी अशी. आणि वेल वाचवण्याचा हे, पण ऍक्च्युली जी त्या भाकरीची टेस्ट होती किंवा ती भाकरीची जी स्पेशालिटी होती ती आता नाहीशी झालेली आहे. काही हरकत नाही समजा. सो खाद्य संस्कृती बद्दल तुम्ही दादा काय सांगाल? आपली मच्छी, आपला स्पेशली आपला मसाला, आगरी मसाला, कोली मसाला. खरं म्हणजे आगरी कोली मसाला हा मला वाटतंय पूर्ण महाराष्ट्रात लोक त्याच्या बाहेर पण दादा महाराष्ट्रात मला म्हणजे जितकं नाही माहित, पण महाराष्ट्रात पूर्ण म्हणजे आपली जेवढी मंडळी आहेत बाहेर देशात पण त्याचा हे होतो. तर तिथं पण जातो आपला आगरी कोली मसाला. खूप लोकांना आवडतो. आपल्या लोकांचा मसाला खाताना जेव्हा जेवणानंतर काही लोकांना ते जमत नाही. आमच्या आगरी लोकांना जसं कोल्हापूरचं बोलतात ना हे, तर तसं काय तेवढं तिखट, म्हणजे एवढा तिखटपणा नसतो त्याच्यामध्ये. आणि दिसायला लाल असतो, कलर असतो त्याला, आणि एक त्याचा समतोल असतो प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यामध्ये अख्खे मसाले, जे आपण खडे मसाले बोलतो, ड्राय मसाला, तो सर्वात जास्त प्रमाणात वापरला जातो. 2-4 प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात. त्यामुळे तो मसाला स्पेशलच आहे, महाग पण आहे, पण जेवणाची चव एकदम खरं आहे. त्याची चव तुम्हाला बघायची असेल ना, आगरी कोली मसाला नक्की येऊन खाऊन बघा आणि वापरून बघा, असं आमचं मत आहे.
सो खरंच दादांच्या बरोबर पॉडकास्ट खूप मस्त झाला आणि सर्वच विषय आलेले आहेत जसे आपल्याला हवे होते. जसे की खाद्य संस्कृती आली, परंपरा, मंदिर आली, लग्न सराईचा वगैरे विषय झाला. खरंच खूप छान पॉडकास्ट झाला आणि याच्या पुढे असेच पॉडकास्ट होणार आहेत. वेगवेगळे जे आपले रिलेटिव्ह असतील, गावातले असतील किंवा काही सेलिब्रिटीज असतील. सो नक्की हा ट्विस्ट मी ते ठेवत आहे. तुमच्या मनात ही क्युरिओसिटी राहायला पाहिजे की पुढे कोण असणार आहे. आणि तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितलात म्हणून तुमचा आभारी आहे. आणि असंच प्रेम ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद.